कारण संपूर्ण पब्लिक कळसकडे बघतोय, कारण की कळस आता हल्लेलं. तर नमस्कार वारकरी मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युवराज शिंदे ब्लॉग्समध्ये. मित्रांनो, तुम्ही दरवर्षी कुठे ना कुठे ऐकत असाल की माऊलींच्या पालखीचं ज्यावेळेस प्रस्थान होतो त्याच्या अगोदर जो कळस आहे, मंदिरावरचा जो कळस आहे तो हलतो. तर त्याचाच आजचा हा व्हिडिओ आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानाच्या अगोदर जो कळस असतो तो हल्लेला, त्याचाच आजचा हा व्हिडिओ आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की वारीतील संपूर्ण काही अपडेट्स तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करून देऊयात आणि पाहूयात कळस हलतानाचा हा व्हिडिओ. वाट बघत आहे त्यांचा मोबाईल नंबर 98502103. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे माऊलींची पालखी. मित्रांनो, संपूर्ण पब्लिक कळसकडे बघतोय, कारण की कळस आता हल्लेलं. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली आहे, प्रचंड गर्दी आहे. ह्या ठिकाणी काल परवा मी मोकळा फिरत होतो, पण आज ह्या ठिकाणी चालायला देखील रस्ता नाही आहे. आणि आज मंडळी प्रत्येकाच्या नजरा कळसकडे आहे, कारण की आज कळस हल्लेला आहे. तिकडून दिसत नाहीये तरी पण मी प्रयत्न करतो की तुम्हाला दाखवावं ते कळस. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील घरी बसलेले वारकरी मंडळी एकाच गोष्टीचं वाट बघतायत ते सध्या चालूला, ते म्हणजे की दिवे घाटातील जे माऊलींचं पालखी वर येतो ना, तर त्या दृश्याला पाहण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातील घरी बसलेले वारकरी मंडळी टपून बसलेले आहेत. तर त्यासाठीच मी एक छोटासा निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला आधीमध्ये न दाखवता डायरेक्ट आपण दिवे घाटामध्ये जायचं आणि तिथून व्हिडिओ अपलोड करायचे तुमच्यासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओ पुढे पाहूया.
तर वारकरी मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. बाकी भेटूयात लवकरच आणखीन एका नवीन पालखीच्या अपडेटसोबत. तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच आणि वारीचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात लवकरच. रामकृष्ण हरी मंडळी.